मंडळी नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी गंभीर आहे मंडळी. बातमी जयपूरची आहे आणि आपल्या महाराष्ट्रातून सुरू झालेला लढा सीजेपी विरुद्ध बीजेपी या सामन्यामध्ये पहिला जीवघेणा हल्ला झाला आहे. आशुतोष रांका, तुम्हाला ठाऊक आहे, कॉकरोच जनता पार्टीची कार्यकारिणी फॉर्म झाली. संभाजीनगरला अभिजित दिपके यांच्या घरी ते सगळं कार्यक्रम त्यांचा झाला. त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी लागलीच स्कूल ठीक करो मोहीम सुरू केली, तुम्हाला ठाऊक असेल. आणि त्यानंतरचा त्यांचा अजेंडा आहे की क्या बोलती पब्लिक, हा कार्यक्रम ते अख्ख्या भारतभरात राबवणार आहे. परंतु मंडळी, बातमी इतकी वाईट आहे, आजची गंभीर बातमी आहे. याच अनुषंगाने, याच मोहिमेमध्ये अभिजित दिपके महाराष्ट्रामध्ये स्कूल ठीक करो अभियान सुरू केलं आहे अभिजित दिपकेंनी. आणि त्यांचे सवंगडी सौरभ दास, आशुतोष रांका, आणखी काही त्यांचे सवंगडी वेगवेगळ्या भागात जाऊन शाळांची तपासणी करतायत. सरकारी शाळा ज्या पद्धतीने चालतायत महाराष्ट्रात किंवा देशभरात, त्या सगळ्या शाळा ते चेक करतायत की खरोखर शाळेमध्ये सुविधा आहे का, आणि खरोखर लेकरांना शिक्षणासाठी सुविधा तिथे दिल्या जातात का. पण मंडळी, जयपूरच्या रामपुरा परिसरात आशुतोष रांका आणि काही सीजेपीचे सवंगडी, त्यांचे कॉकरोच जनता पार्टीचे काही सदस्य, काही तरुण मंडळी, जेनझी नी मोर्चा आपला त्या शाळेकडे वळवला. रामपुरा भागात, जयपूर राजस्थानची ही घटना आहे मंडळी. आणि लागलीच ते जसे शाळा तपासायला चालले होते, रस्त्यातच त्यांना अडवलं आणि सांगितलं जातं की RSSचे काही गुंडे, काही मवाली, काही सेट केलेले, काही प्लान केलेले काही गुंड आले आणि आशुतोष रांकावर जीवघेणा हल्ला त्यांनी चढवला. पण सुदैवाने हे लोक निघून गेले आणि एक कार्यकर्ता सलमान नावाचा, जो की पेशाने इंजिनियर आहे आणि अतिशय तडमडीने तोही शाळा तपासायला या लोकांसोबत गेला होता, त्याला अतिशय प्रचंड मारहाण केली, गाड्या फोडल्या, गाड्यांच्या काचा तोडल्या आणि त्याला रक्तबंबाळ करून सोडलेला आहे मंडळी. हा सगळ्यात पहिला मोठा हल्ला आहे कॉकरोच जनता पार्टीवरचा मंडळी. महत्वाचा विषय लक्षात घ्या की गेल्या 12 वर्षात 2014 नंतर बीजेपी कधीही बॅकफूटवर आलेली नव्हती. मोदीजी कधीही नमले नव्हते. 13 महिने जवळपास शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीच्या सीमेवरती गाजलं राहिलं. 700 शेतकरी मृत्युमुखी पडले त्या आंदोलनामध्ये, पण मोदीजी इंचभरही नमले नव्हते. परंतु या 12 वर्षात पहिल्यांदा ऐतिहासिक असा विषय घडला मंडळी की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा तर द्यावाच लागला, पण मोदी साहेबांनाही रीलच्या माध्यमातून रात्री 12 वाजता जेनजीला त्यांना ऍड्रेस करावं लागलं. हे त्यांच्यासाठी फार दुःखाची आणि खेदाची गोष्ट असं त्यांना वाटत असेल कदाचित, कारण का त्यांचा जो अहंकार होता तो अहंकार कुठेतरी इंचभर खाली आला आणि ती गोष्ट त्यांच्या जिव्हारी लागली. आणि त्यांना हे लक्षात आलं आहे की आपण प्रत्येकाला मात दिली, आपण प्रत्येकाच्या मागे, ज्यांना रात्री चोर म्हटलं त्यालाच आपल्या पक्षात आपण दुसऱ्या दिवशी घेतलं. कशामुळे? तर ईडीच्या दणक्यामुळे. तर ज्यांना तुम्ही लांछन लावले, ज्यांना तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच तुम्ही आपल्या पक्षात दुसऱ्या दिवशी घेतलं. असं करून करून तुम्ही या देशातले सगळे पक्ष नेस्तनाबूत करण्याच्या मागे लागलेले आहात. आणि तुम्हाला असं वाटतं, तुम्ही हा मनसुबा केला आहे की जब तक सूरज चांद रहेगा हम मरेंगे तो भी दूसरे लोग आएंगे, लेकिन पार्टी रहेगी बीजेपी और बीजेपी ही इस देश को चलाएंगी. असं मोदीजी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस साहेब या सगळ्या भाजपवाल्यांचा हा अजेंडा आहे की काय, असं लक्षात आलंय मंडळी. तर पहिल्यांदा बॅकफूटवर आणलं असेल तर ते आणलं कॉकरोच जनता पार्टीने. पण आता त्यांनी खूप छान निर्मळपणे मंडळी स्कूल ठीक करो या विषयाला काय झालं, किती सुंदर हा उपक्रम आहे त्यांचा, की ठीक आहे ना, तुमचं लक्ष नसेल, तुम्ही काही चुकले असाल, तुम्ही वेगळ्या कामात व्यस्त असाल, तर तुम्ही आता तरी लक्ष द्या. त्यांनी काहीही आक्रमक पवित्रा घेतलेला नाही. फक्त अभिजित दिपके महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये जाऊन त्यांनी आपल्या गावापासून सुरुवात केली, हिंगोली जिल्ह्यापासून. तर त्यांचं म्हणणं एकच आहे की आम्ही तुमच्या निदर्शनास आणून देतो, तुम्ही त्याला ठीक करा, व्यवस्थित करा. शाळा शिकणं हे सगळ्यांचा अधिकार आहे, शिक्षण घेणं हा सगळ्यांचा हक्क आहे. तो हक्क संविधानाने आपल्याला दिलेला आहे. आणि ग्रामीण भागात तुम्हाला माहिती आहे मंडळी, प्रत्येकच पालक, प्रत्येकच आई वडील तालुक्याला, जिल्ह्याच्या ठिकाणी आपल्या लेकरांना पाठवू शकत नाही. एवढे पैसे, एवढी संपत्ती त्यांच्याकडे नाही मंडळी. तर सरकारी शाळांवरती खूप मोठा तबका, खूप मोठा एक वर्ग आपल्या समाजातला, आपल्या देशातला अवलंबून आहे सरकारी शाळांवर. तर त्या सरकारी शाळा
नीटनेटके असल्या पाहिजे यासाठी स्कूल ठीक करू अभियान केलं. पण आशुतोष रांका आणि ज्या ठिकाणी शाळा तपासायला चालले होते ती शाळा चक्क राजस्थानमध्ये जयपूरमधील रामपुरा भागात म्हशींच्या गोठ्यामध्ये ती शाळा भरलेली होती आणि तीच शाळा चेक करायला ही कॉक्रोच मंडळी, ही जेनझी त्या ठिकाणी चाललेली होती. पण रस्त्यातच त्यांच्यावरती जीवघेणा हल्ला केला मंडळी. आता विद्यार्थ्यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनाच तयार केलं जाईल, लक्षात घ्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद त्यांच्याकडे आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामध्ये नव्हते हे प्रामुख्याने लक्षात घ्या. RSS कडे बरेच पिल्ल आहेत असे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून तर बजरंग दल पासून तर विश्व हिंदू परिषदेपर्यंत काय काय त्यांच्या किसान आंदोलन वगैरे, किसान संघटना वगैरे सगळंच, किसान मोर्चा वगैरे बीजेपीच्या, ते सगळं त्यांच्याकडे आहे हत्यार. आणि जेव्हा त्यांना अशा प्रकारे गरज भासते मंडळी, तशा प्रकारे त्या संघटनांचा ते वापर करतात. आणि आता त्यांना हे ठाऊक झालं आहे की ही कॉक्रोच जनता पार्टी आपल्याला भारी पडणार आहे. कारण यांच्याकडे आपण ईडी पाठवू शकत नाही, यांच्याकडे CBI ला पाठवू शकत नाही, यांच्याकडे असं काहीच नाही की भ्रष्टाचारामध्ये हे काही लिप्त झालेले असतील की त्यांना भ्रष्टाचाराच्या जाळ्यात ओढून त्यांना त्यांचं तोंड बंद करायचं, त्यांचा आवाज बंद करायचा आणि त्यांना नेस्तनाबूत करायचं. हा फंडा भाजपकडे सध्या कॉक्रोच जनता पार्टीसाठी नाही. त्यामुळे त्यांना दाबायचं असेल, त्यांचा आवाज बंद करायचा असेल तर हल्ले केल्याशिवाय इलाज नाही. त्यामुळे हा हल्ला जो केला त्या हल्ल्याचा अतिशय तीव्र शब्दात अभिजित दिपकेंनी निषेध केलेला आहे संभाजीनगरहून मंडळी. आणि देशभरात हा निषेध होत आहे मंडळी. पण मंडळी लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या, मोदीजी, अमित शहाजी किंवा जे काही असतील ते, फडणवीसांना म्हणू आपण थोड्या वेळासाठी, ते जरी या प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्ड नसले तरी भाजपाचा ते एक मुख्य चेहरा आहे, भाग आहे. तर मंडळी तुम्ही काय करताय, मोदीजींना एक निवेदन आहे सगळ्या जनतेतर्फे की तुम्ही जितके त्रास द्याल तितकी जेनझी अजून अजून उफाळून येईल आणि तुम्हालाच ते त्रासदायक होईल. त्यामुळे त्यांना ते जे करतायत ना ते संविधानाच्या मार्गाने करतायत, त्यांना करू द्या, त्यांना बोलू द्या. काय होणार आहे तुमचं त्यांनी काही सरकार जाणार आहे का, तुम्हाला काही फरक पडणार आहे का, तर अजिबात पडणार नाही. तुम्हाला सांगतो, तुमचं जर काम चांगलं असेल, तुम्हाला वाटतं की तुमचं काम चांगलं आहे, तुम्हाला वाटतं की तुम्ही हिंदुत्व जपता आहात, सगळे हिंदू तुमच्या मागे आहेत, तुम्ही कट्टरता निर्माण केली या देशामध्ये, तुम्ही हिंदू मुसलमान केलं या देशामध्ये, तुम्ही राम मंदिर बांधलं या देशामध्ये, तुम्हीच बोट धरून रामाला आणलं असं तुम्ही म्हणतायत, तुम्ही विश्वगुरू स्वतःला, देश विश्वगुरू झाला असं म्हणतायत, देशातली काय जगातली सर्वात मोठी भाजप पार्टी आहे असं तुम्हीच सांगतात. मग तुम्हाला भीती कशाची आहे, तुम्ही घाबरता कशाला? आंदोलन करणं किंवा एखाद्या गोष्टीवर लक्ष देणं, आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतो तर देशासाठी बोलतो, राज्यासाठी बोलतो, जनतेसाठी बोलतो, समाजासाठी बोलतो, लोकांसाठी बोलतो, शिक्षणासाठी बोलतो, महागाईसाठी बोलतो, आरोग्यासाठी बोलतो. तर हे काही चूक आहे का? हा संविधानाने अधिकार दिला आहे, आर्टिकल 19 ने हा अधिकार दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही सुविधा आमच्यासाठी निर्माण करून दिलेली आहे. तर तुम्ही तुमचं काम करा, लोकांना लोकांचं काम करू द्या, तेव्हा शांततेच्या मार्गाने हा देश चालेल मंडळी. तर तुम्हाला काय वाटतं नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा मंडळी. तर मोदीजी तुम्ही जितके चिडाल तितके लोक तुम्हाला चिडवेल. तुम्हाला एक सेल्फी मोडवरती तुम्हाला रील बनवावी लागली रात्री 12 वाजता, ही किती वाईट गोष्ट आहे. देशाचा पंतप्रधान किती काय म्हणते त्याला, किती छान एका प्रोटोकॉलनुसार देशाला संबोधित करत असतो. त्याच्या काही वेळा असतात, त्याचे काही दिवस असतात, तिथे मागे आपला तिरंगा लागलेला असतो, आपलं त्रिमूर्ती चिन्ह असतं. या सगळ्या प्रोटोकॉलनुसार पंतप्रधानांना देशाच्या संबोधावं लागतं. आणि तुम्हाला अशा प्रकारे जेनजीच्या चक्करमध्ये तुम्हाला रील बनवावी लागली, जेनजीच्या पुढे येऊन त्यांना त्यांच्या पुढे हात जोडावे लागले, त्यांना मित्रोच्या ऐवजी फ्रेंड्स म्हणावं लागलं. इतकी पाडी तुमच्यावर आली तर तुम्ही फार चांगलं काम केलं. ते तो संवाद साधला, यात काही दुमत नाही. पण पुन्हा तुम्ही ती चिंगारी पुन्हा 15 ऑगस्टला पेटवली. तुम्ही दिमागी नक्सल हा शब्द वापरून तुम्ही काय साध्य करू इच्छिता? तुम्हाला काय वाटलं या देशातले तरुण चूप राहतील, शांत बसणार नाही? तुम्ही तरुणांविरुद्ध तरुणांना लढवाल, साधू संतांविरुद्ध साधू संतांना लढवाल. तर हे काही योग्य नाही. जे देशात हल्ली चालू आहे त्याचा निषेध प्रत्येक कोपऱ्यातून होत आहे मंडळी. अतिशय वाईट पद्धतीनं आशुतोष रांकावरती हल्ला चढवण्यात आला आणि त्यामध्ये हा जीवघेणा हल्ला होता. त्यामध्ये सलमान नावाचा जो एक मुलगा होता, एक तरुण होता, त्याचा जीव गेला असता इतकी प्रचंड मारहाण त्याला केली. आणि हे काय तरी सेट केलेले लोक, हे काय मनातून चिडलेले लोक नाही. त्यांना परावृत्त केल्या गेलं की त्यांना तुम्ही मारा, त्यांना तुम्ही तोडा, त्यांना तुम्ही हाकला इथून, की स्कूल हम ठीक करेंगे, तुम कोण होते हो बोलणे वाले. अरे हा देश सगळ्यांच्या बापाचा आहे राव, हा सगळ्यांचा देश आहे. त्यामुळे सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे, त्यांना बोलू द्या ना. तुम्ही स्वतः म्हणता की आमची लार्जेस्ट पार्टी आहे, अख्ख्या विश्वात सगळ्यात मोठा आमचा पक्ष आहे, 22 राज्यात आमची या देशामध्ये सत्ता आहे. तर तुम्हाला भीती कशाची आहे? तुम्ही घाबरता का आहात?
घाबरू नका, तुम्ही लोकांचं काम करू द्या, तुम्ही तुमचं काम करा. पण जेनझी आता शांत बसणार नाही, लक्षात घ्या मंडळी. वेगवेगळे विषय हल्ली देशात सुरू आहे. महागाई एवढी आकाशाला भिडली आहे की सामान्य माणसांचं जगणं मुश्किल झालं आहे मंडळी. मी एका मागच्या व्हिडिओत म्हटलं होतं की ज्याचं इन्कम 1 लाख 1.5 लाखाच्या वरती आहे त्याला काही त्रास होणार नाही, त्याला घंटा फरक पडणार नाही. पण ज्याचं इन्कम, ज्याची मिळकत 50,000च्या आत आहे त्याला देव दिसतात, लक्षात घ्या. रोजच्या रोज जीवन जगताना शिक्षण आहे, आरोग्य आहे, दवाखान्याचा, हॉस्पिटलचा, औषधांचा खर्च आहे, लेकरांच्या शिक्षणाचा खर्च आहे, ट्युशन्सचा खर्च आहे. महागाई इतकी आकाशाला भिडलेली आहे, म्हणजे कसं जगायचं हे सामान्य माणसांना अक्षरशः कळत नाही. आणि त्यामध्ये तुमचा हा सगळा हल्ली सगळा तमाशा सुरू आहे आणि बिलकुल मोकाट सोडलेले आहेत भाजपाने आपले कार्यकर्ते म्हणावेत किंवा RSSचे नाव त्याच्यामध्ये येतं, पण आपल्याकडे काही तशा पद्धतीचे पुरावे नाही. पण लोक बोलतायत की RSS BJP काय, त्यांचं काय साठा लुट आहे त्यांचं त्यांना माहिती. पण अरे जगू द्या लोकांना, त्यांना बोलू द्या. बोलल्याने काय तुम्हाला त्रास होणार आहे? त्यांनी तुम्हाला शिव्या दिल्या का? ते अतिशय सौम्य पद्धतीनं स्कूल ठीक करो हे अभियान अभिजित दिपकेने सुरू केलं. फार चांगला उपक्रम आहे. त्याला गावागावातून प्रतिसाद मिळत आहे. आणि तुमच्या चुका आहेत त्या चुका सुधारा. तुम्ही येऊन सांगा पुढे जेनजीला की हाँ हम 4 महीने में ठीक करेंगे, 6 महीने में ठीक करेंगे, हाँ वहां का प्रॉब्लेम है तो आपको आप वहां का व्हिडिओ भेजो, फोटो भेजो, जो भी है. तुम्हाला तुम्ही म्हणताय ना की आमची पार्टी मोठी आहे, आमचं काम मोठं आहे, आम्ही विकास 12 वर्षात खूप जास्त केला, तर मग तुम्हाला भीती कशाची आहे? सगळ्यात मोठा प्रश्न लोक तुम्हाला विचारताय. तुम्ही कट्टरता, या देशामध्ये कट्टरता आणली आहे प्रत्येक माणसामध्ये. तो बिहारचा एक माणूस म्हणतोय, किन्नर म्हणतो की मोदीजींचं मंदिर बांधायचं आहे आणि रामाचं स्वरूप, रामाच्या स्वरूपामध्ये त्या मोदींचं चित्र तिथे उभारलं आणि त्याच्या गळ्यामध्ये हार टाकले आणि ओम नरेंद्र मोदी नमः, ओम नरेंद्र मोदी नमः असा जप करा आणि तुमचं कल्याण होईल, तुम्हाला चमत्कार होईल. अशा पद्धतीने नरेटिव्ह सेट करून अशा पद्धतीने तुम्ही या देशामध्ये प्रचार करता आहात, तर तुम्ही खरंच संविधानाच्या दिशेने चालले आहात का? तुम्ही या देशात लोकशाही आहे का? आणि व्यक्तिपूजा, मूर्तीपूजा यातला फरक तुम्हाला कळतो का? की एका देशाच्या पंतप्रधानाला तुम्ही देव ठरवायला निघालेले आहात. तर मग याचा अर्थ असा आहे का की त्यांना तुम्ही एकदा देव केलं, भगवान केलं, त्यांचं मंदिर बांधलं की त्यांना देवाला कोण प्रश्न विचारणार? तर तुम्ही रामालाही मागे टाकलं, तुम्ही श्रीरामाला मागे टाकलं आणि मोदीजींना पुढे करतात तुम्ही. तर माणसाला माणूस ठेवा, देवाला देवच राहू द्या. या देशात पहिलेही भक्ती होती, पहिलेही हिंदू होते, 2014 नंतरही तेच हिंदू आहेत. आम्हीही हिंदू आहोत, आम्हालाही सगळे सोपस्कार, सगळे पूजापाठ माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे कोणाला सांगण्याची खरोखर गरज नाही मंडळी. तर अभिजित दिपके आणि जेनजी, सौरभ दास असेल, त्यांचे ते काय आता मलाही नावं त्यांचे पाठ नाहीत, आशुतोष रांका असतील, हे सगळी मंडळी त्यांची कार्यकारिणी स्थापित झालेली आहे. तुम्ही जितके त्यांना त्रास द्याल तितके ते उफाळून येईल आणि तितकी आक्रमकता त्यांच्या कामामध्ये जाणवेल मंडळी. देशाच्या भल्याचं करतायत. तर अशा पद्धतीने मंडळी CJP विरुद्ध BJP असा हा सगळा सामना आता रंगायला सुरुवात झालेली आहे. सामना कशाला? हा गंभीर विषय आहे मंडळी. आणि अशा प्रकारे तुम्ही ईडीचा वार करू शकत नाही, CBIचा वापर करू शकत नाही, म्हणून त्यांच्यावरती जीवघेणे हल्ले करणं हे जरी कोणी पुढे येऊन कुठलाही नेता आता कबूल करणार नाही, जबाबदारी घेणार नाही, पण ही विचारणा, ही विचारपूस व्हायला पाहिजे की स्थानिक तिथला कोणीही नेता असेल जयपूरचा, त्या रामपुरा परिसरातला, विचारपूस करायला पाहिजे आणि जेनजीचं काम करू द्यायला पाहिजे मंडळी. तुम्हाला काय वाटतं या विषयावर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मंडळी. तुम्हाला या सगळ्या होत असलेल्या देशातल्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? जेनझी कॉक्रोचने जे आंदोलन उभं केलं आहे, जी मोहीम उभी केली आहे, स्कूल ठीक करो किंवा क्या बोलती पब्लिक, अशा प्रकारचा ते कार्यक्रम करणार आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि भरभरून लाईक ठोका मंडळी. आणि हो, रिनेश रंजन मराठी हे आमचं फेसबुक पेज आहे, त्या फेसबुक पेजला रिस्पॉन्स द्या, फॉलो करा मंडळी. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.